ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणी पनवेल कोर्टाने तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला दोषी ठरवलंय। तर महेश पळणीकर आणि कुंदन भंडारीवर पुरावे नष्ट केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय। सुमारे 7 वर्ष या प्रकरणाची सुनावणी सुरू होती। 80हून अधिक साक्षीदारांची साक्ष यात नोंदवण्यात आली। 11 एप्रिलला शिक्षा सुनावली जाणार आहे। 11 एप्रिल 2016 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे बेपत्ता झाल्या होत्या। त्याआधी त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरची पोलीस ठाण्यात भेट घेतली। या भेटीतच कुरुंदकरने स्वतःच्या कारमध्ये अश्विनी यांना गळा दाबून हत्या केली। हत्येनंतर कुरुंदकरने लाकूड कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे करत वसई भाईंदरच्या खाडीत फेकले। या गुन्ह्याच्या तपासाबद्दल अत्यंत नाराज आहे, कारण याच्यातला जो आरोपी क्रमांक 1 आहे, ज्याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा सिद्ध झाला, तो एक सगळ्यांवर प्रभाव टाकणारा अशा प्रकारचा आरोपी असल्यामुळे त्याने आपल्या प्रभावाचा, आपल्या पदाचा पुरेपूर फायदा घेऊन हा गुन्हा दडपण्याचा प्रयत्न केला। तर या होत्या आज दिवसभरातल्या विशेष घडामोडी।